नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत स्प्रिंग रोल्स. पण हे स्प्रिंग रोल्स आपण खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. शीट बनवण्याची झंझट नाही की काही नाही. ब्रेडचे स्प्रिंग रोल्स आज आपण बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी एक छोटा चमचाभर तेल घेतला आहे. त्यामध्ये 2 मध्यम साईजचे कांदे उभे स्लाइस करून घेतले आहेत. साधारण 2 मिनिटं हे कांदे आपल्याला त्या तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 सिमला मिरची उभी चिरून घ्यायची आहे आणि ती सुद्धा साधारण 2 मिनिटं आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये गाजर तेही आपल्याला उभे स्लाइस करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व जिन्नस आपल्याला तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत. साधारण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नस परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कोबी घालून घेऊया. कोबी कट करताना जर त्यात काही असे मोठे भाग निघाले असतील तर ते काढून घ्यायचे आहेत. आता हे सर्व जिन्नस आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत. आता सर्व भाज्या चांगल्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया. 1 चमचा साखर आणि 1 चमचा काळी मिरीची पावडर घालून ते भाजीमध्ये एकजीव करून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस आणि 1 चमचा रेड चिली सॉस घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया. सर्व सॉस घातल्यानंतर आता गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि हे सर्व भाज्या त्या सॉसमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. तर साधारण 2 मिनिटं आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. आता शिजवलेल्या सर्व भाज्या आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. त्यामुळे त्याचं एक्सेस पाणी सर्व निघून जाईल. इथे मी 4 चमचे मैदा आणि 4 चमचे पाणी घालून स्लरी करून घेतली आहे. आता आपण स्प्रिंग रोल तयार करायला घेऊया. तर इथे मी पावाचे 4ही कडा काढून घेतले आहेत आणि त्याचे अशा प्रकारे ब्रेड क्रम्स करून घेतले आहेत. आता मी हा ब्रेड लाटण्याने लाटून घेणार आहे. तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा ब्रेड चांगला लाटण्याने लाटून घ्यायचा आहे. आता ब्रेड लाटून घेतल्यानंतर त्याला चारी बाजूने आपण बनवलेली स्लरी लावून घेऊया आणि त्यानंतर स्लरी लावून झाल्यानंतर त्याच्या मध्यभागी आपण बनवलेली भाजी घालून घेऊया. आता बनवलेली भाजी एकदम मध्यभागी ठेवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने उचलून आपल्याला त्याचा राऊंड रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार केल्यानंतर दोन्ही बाजूने अशा प्रकारे त्याला दाब देऊन घेऊया म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. मी अजून एक स्प्रिंग रोल तुम्हाला करून दाखवते. सेम तीच प्रोसिजर करायची आहे. आपल्याला पावाला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. चारी बाजूला व्यवस्थित स्लरी लावून घ्यायची आहे. मध्यभागी भाजी घालून त्याला रोल करून दोन्ही बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व स्प्रिंग रोल करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व स्प्रिंग रोल तयार करून घेतले आहेत. आता आपण बनवलेल्या स्लरीमध्ये थोडंसं पाणी घालून ते पातळ करून घेऊया. आता मी
हे बनवलेले स्प्रिंग रोल स्लरीमध्ये बुडवून घेत आहे आणि तेच आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे सर्व स्प्रिंग रोल्स आपण तयार करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळे स्प्रिंग रोल तयार करून घेतले आहेत. आता आपण ते फ्राय करून घेऊया. तर कढईत इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्प्रिंग रोल सोडूया. साधारण 2 ते 3 मिनिटं एका बाजूला खरपूस झाल्यानंतर हळूच ते स्प्रिंग रोल आपल्याला उलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे दोन्ही बाजूने खरपूस भाजून आता आपल्याला ते स्प्रिंग रोल काढून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे मी सर्व स्प्रिंग रोल तळून घेतले आहेत. तर आता गरमागरम आपण सर्व करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे स्प्रिंग रोल आपले तयार झाले आहेत. तर असे हे पट्टी न बनवता आपले स्प्रिंग रोल तयार झाले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा.